उजव्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या निशाण्यावर देशातल्या 36 बड्या व्यक्ती टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व 36 व्यक्ती हिंदू विरोधी असल्याचं ब्रेन वॉशिंग करण्यात आलं होतं। कडव्या हिंदुत्ववाद्यांचं होतं मिशन 36। देशातल्या 36 व्यक्तींच्या हत्येची योजना। विचारवंत, साहित्यिक, पोलीस अधिकारी निशाण्यावर। कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या रडारवर देशातील 36 प्रसिद्ध व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे। पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या अमोल काळे याच्या तपासातनं कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या मिशन 36चा पर्दाफाश झालाय। देशातील एकूण 36 लोकांच्या हत्येची योजना होती, ज्यात 16 जण महाराष्ट्रातनं, 10 जण कर्नाटकातनं आणि इतर 10 जण देशातील प्रसिद्ध व्यक्ती होत्या। अमोल काळेच्या डायरीत ही सगळी माहिती मिळाली। या 36 लोकांमध्ये साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, प्रसार माध्यमात काम करणारे आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश होता। या विचारवंतांच्या हत्येनंतर काही साहित्यिकांसोबतच सीबीआयचे मुंबईतील 2 अधिकारी, महाराष्ट्र पोलीस दलातील 4 अधिकारी आणि प्रसार माध्यमात काम करणारे 2 जण रडारवर होते। विचारसरणी मात्र उजवी आहे, पण त्या उजव्या विचारसरणीमधले सरसकट लोक याच्यात सामील झालेले नाहीत। तर याच्यामधले जे कट्टर किंवा जहाल मतचे होते, जहाल विचारसरणीचे होते, ते एका कॉमन उद्दिष्टासाठी एकत्र आले। म्हणजे जेव्हा अमोल काळेच्या घरी पोलिसांनी सर्च केला, पिंपरी चिंचवडच्या घरी कर्नाटक एसआयटीने त्याला ताब्यात घेतलं, तेव्हा अमोल काळेच्या घरी एका डायरीमध्ये पोलिसांना 35 नावं मिळाली। त्याच्यातली 11 नावं महाराष्ट्रातली होती, 23 नावं ही कर्नाटकमधली होती आणि त्या 11 नावांमध्ये ठाण्याच्या एका सीबीआयच्या ऑफिसरच्या नावाचाही कोडवरमध्ये उल्लेख आहे। मग यांनी ही टार्गेट निश्चित केली होती आणि या टार्गेटमधूनच हे 4 खून झालेले आहेत। मिशन 36 साठी 50 खतरनाक शूटर्स आणि रेकी मास्टर्सची निवड करण्यात आली होती। अर्थात हे सारे जण हिंदुत्ववाद्यांच्या स्लीपर सेलपैकीच होते। या 4ही हत्यांचे कट रचणारे महाराष्ट्रातलेच असल्याची माहिती समोर येते। हत्या करणारे हात जरी जेरबंद झाले असले तरी मेंदू मात्र मोकाट आहेत। आता या मास्टरमाइंड खुनी मेंदूंचा शोध पोलीस घेतायत। मंगेश कोपळकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।